नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत मस्त. मी जयश्री आपले सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आत्ता मी खूप टाइम झालाय, 12:30 वाजता मी जेवण बनवायला, म्हणजे आज घरातली काहीच कामं नाही झालेली. शाळेत गेले ती पिलूच्या स्कूलमध्ये, तिथं जाऊन आले. की शाळेत जरा तर किसूचं आज 11 वाजता स्कूल सुटलं. तर बघा किशा आलाय, देखा क्या क्या पेन आया था तुम्हें स्कूल में? कुछ टोपी बीपी घातलेली वाटतं. आला की दिखा का? आता नाही दिली. तर तिला थोडंसं वाटते. हे देखो स्टिकर देखा ना, दूर से इतना करोगे तो हिलाओगी तो दिखेगा कहाँ. ये देखो चक्र आहे. ब्लैक लॉलीपॉप तिरंगा है वो. ब्लैक 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 ब्लैक. हाँ अच्छा अच्छा. तो दूसरा क्या आहे दिखा का? तर मी शिमला मिरच्याला बनवते, थोडं पीठ वळते. आणि 12:30 वाजले, घरातली काय कामं नाही, मला चक्कर या लागले. माझं काय झाले तुम्हाला नक्की सांगते. कारण ते झाली बरं तिचं आता तिचं नाही चांगलं. आता माझ्याकडून झालं मग कुछ तिथं आहे ना, तुम्हाला कुठे का तिने खाली ठेवलं नाही. चॉपर आहे आपला, दिसतोय ना, हा चॉपर आहे. चॉपरवर पांढराच कलर स्टाईल्स आहे आणि पांढरेच कलर आहे. पैसे दिखाओ इधर से दिखाओ, पीछे पीछे से दिखा. इधर से दिखाना. चक्कर आती है, हिला मत ज्यादा, मला चक्कर यायला लागले. दिखा कैसे पेनाया का. म्हणजे का नाही, आज गाईला तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे, स्कूलमध्ये गेली होती ती बनवायला लागले. ठीक आहे. फैन कैसे बंद कर सकते? फैन को बंद कर नहीं सकते ना. तुम्ही सांगा बरं. गर्मी हा एक सांग, माझ्या शरीरावर असते ऊन असतील ना, हाँ एक चोटी कैसे बना के गई थी वो, आपको पता है? कल बघा ऐसे टोपी पहनाया था किशा को, सुंदर दिखते ना. काल का नाही एक इंस्टाग्रामवर ते खरं आहे ते टाकलेलं, इतकं व्हायरल झालंय गाडी. अच्छा दिखा. हाँ कैसे करके रखा था, पीछे 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 इधर इधर एक्शन करो जाता. हाँ ऐसे करके खड़ा करके रखा था. स्कूल का ड्रेस ऐसे ही पहना था. ऐसे पहना था ऐसे. आई खड़ी कैसे हो गया आप उसे कैसे दूरी. हाँ ऐसे खड़ी थी क्या. आता तिचं टीव्ही लागलेला आहे. तर चला आता स्वयंपाक करते. माझ्या शरीरावर एवढे ऊन असते नकाचे शरीरावर, कारण काय माहितीये का. चला मी बोलत कटिंग करते. टमाटर पण त्यातच कटिंग केले. आता फोडणी देणार आहे नॉर्मल, कारण मला गरगर मी गोल फिरायला लागली आहे. एवढी गरमी असली, गरमी आहे ना, भाप आहे नुसतं. बटाटा कसा उकळून घेतो आपण त्या प्रकारे का नाही गरमी आहे. आणि त्यामुळं ते बघा टाकून गेली. किशा पैसे नाही फेकते, उठा लो. ए किशी उठाले. तर गरमी एवढी आहे, कसले कपडे कॉटन घाला, कसलंही घाला तुम्ही. ठीक आहे. तर इतकी कसं वाटते. छोटे बच्चों को भी लेते और एक बच्चा मेरे साथ बैठा था, उसको घूम गए. बघा सीबी नाव आहे. सीबी घूम हो गए. हाँ उसकी दोस्त घूम हो गए. घूम अच्छा घूम हो गए म्हणते. कापून घेतले बारीक अजून है. किशा इधर आता, उसमें ना मुझे शिमला मिर्च दे दो. ए किशा इधर वो कैप्सिकम दूसरा वाला दे दे मुझे थोड़ा सा. वो कैप्सिकम दूसरा है ना, वो लेके दोन टाकते. 2 हप्त्याचं तसेच पडले, बनवलंच नव्हतं. आणि थोडं शेंगदाण्याचं भाजून मोठं म्हणजे अर्धवट असं कुटायचं, मोठं कुटणार. हे करणार नुसतं आणून झाडू मारला होता एक वेळा, अजून येऊन हा ला एकी बसला. तर मला जाऊन आली फक्त हे करून प्रिन्सिपलला भेटून, कारण शाळेमध्ये लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आई बहिणीवरनं शाळेत वाटतं मुलं शाळेत काही गाव कितीही चांगलं वळण लावलं का नाही तरी काही मुलं असतात ना, पण आमची मुलं नाहीत. त्यांना शिवी गाळ म्हणजे का नाही, कुत्रा म्हणजे कुत्री त्यांना अजून आजपर्यंत बोलत नाही. पण तिशा कुठनं शिकती काय माहिती, शाळेतनं ही कॅच करते लवकर.
कुठलं बी शाळेत कोणी शिव्या दिले असले ऐकून येते आणि ही कुत्रा दादाला म्हणते कुत्री एक वेळ म्हणलेली झोपलं हिला मग सोडलं तिनं पण सोनू तिला आजपर्यंत कुत्रा कुत्री असला वडच नाही. तर आई बहिणीवर वाटतं मुलं शिव्या देतात आणि एक मुलगा आणि एक मुलगीला शाळेत बसवलं होतं वाटतं. मग पिलूला अनकम्फर्टेबल वाटत होतं आणि अशी शिवी आपल्या घरात येतं कोणाला देत नाही. सोनू पिलूला पण आवडत नाही. मग ती शिवी शेजारच्या पिलूपाशी बसवलं होतं. दिवसभर पिलूनं सांगितलं शाळेत मला नको आहे मुलगा मी बसणार नाही ऍक्शन करा. तर मॅडमनं ऐकलं नाही. तर ते पूर्ण नाही शेजारी एका बेंचवर 2 मुलं मुली बसायच्या ते एक्सचेंज केलंय वाटतं बोलतात मुली म्हणून. तर ती काय झालं शिवीगाळ म्हणजे मुलं एकमेकाला मुलं देते. मग पिलूला ते आवडत नाही ना आपल्याला नकोच आहे तसलं. मग ती अनकम्फर्टेबल फील करायला लागली घरी आली आणि ती जेवली पण नाही ना असं नाराज डोळ्यात पाणी भरलं. मी म्हटलं पिलू काय झालं मग मी असे वा की फोनवर बोलले एवढी झाडले सोनूचे पप्पा म्हणजे पूजे साहेब आपले खूप बोलल्यानंतर काय झालं ती म्हणली नाही ही म्हणली की मी वरपर्यंत आता सोडणार नाही. तुम्ही कसं बसवलं कुणाचा आदेश घेतला होता माझ्याकडून परमिशन घेतलं होतं का आमच्या दोघांकडून तुम्ही मुलीपाशी मुलाला कसं बसवलं आणि विचारायचं ना पहिलं माझ्या मुलीला असं असं तुम्हाला दिवसभर ती अभ्यास केला नाही तिनं मग का चेंज केलं नाही असं खूप बोलल्यानंतर का नाही ती म्हणली नाही साहब ऐसे नहीं आप गलत बोल रहे तर ठीक आहे मी प्रिन्सिपलला भेटतो आणि वर पण जातो. तर त्यासाठी ना ती म्हणली ठीक आहे. मग गेलो ती ऐकत नव्हती ना म्हणजे ऐकलं पूर्वीच ऐकलं नाही. मग प्रिन्सिपलला हे का नाव टाकायचं कधी पण मुलांच्यावर काय होतं का नाही रोज विचारत जा आणि काय असतं ते सॉल्व्ह करत जावा आणि प्रेमाने विचारा. कारण आम्ही गेलो प्रिन्सिपलला भेटलो 1 तास आम्ही हल्लोच नाही. मी म्हटलं असं असं सगळं आम्ही दोघांनी सांगितलं. ती म्हटली सॉरी प्रिन्सिपल माफी मागत होती. सॉरी म्हणली कोई नहीं उसे गलती हो गई वो ऐसे नहीं करना चाहिए था बच्ची इतनी बोल रही तो सुनना चाहिए था. प्रिन्सिपल पण खवळत होती टीचरला. व्हाईस प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल ह्या दोघींना भेटून आलो आम्ही. लेडीजच आहे एपीएस शंकर विहार एपीएस मध्ये इथंच. तर त्यामुळे लेट झाले आणि ती डोकं दुखायला लागले. मग आता स्वयंपाक करते. तर अशा मुलांवर लक्ष ठेवावं लागतं. काही मुलं का नाही किती पण तुम्ही का नाही त्याला ते गाडवाला म्हणत नाहीत काय म्हणतात की गोष्ट गाडवाला आणून किती चांगलं अंघोळ घालून त्याला का नाही कुत्र्यासारखं ठेवलं तर ती शेवटी आड्या चुड्याचू करून जाणं उकरड्यातच लोळत राहणारा तशी मुलं आहेत काय आहेत पण त्यांच्या आई वडील काहीच म्हणत नाही. आता काय जाते स्कूलमध्ये तिथं पण असंच होतंय उलटी फुलटी उलटीशी पोरं. मग का नाही मी बोलते एकटी मीच बोलत असते हे गलत आहे पण आई थुकत येते गाडीतून मुलं येते अंगावर. मग मुलं सांगितलं मी बोलते आप ऐसे कर रहे गलत है बेटा ऐसे नाही करणार. पण आई म्हणत नाही त्यांच्या की बेटा गलत है आप ऐसे क्यों कर रहे हो नाही करणार तुम्हाला अशी बोलतच नाही. आणि लाईन मध्ये उभं राहिलं की एका चढावडीनं ढकलत असते. मी भांडणं केले. मी म्हणलं तू चढवून दाखवा त्याच्या वेळी तुला दाखवते. कोणच बोलत नाही. आणि सगळे जेंट्स लोक आहेत ना जेंट्स लोक काय करते घाबरतात लेडीजला फौजी लोक. मग तीही फायदा घेते. म्हटलं निर्लज लई प्रेमाने समजवलं पहिला समजले त्यांचा एक झुंड आहे एकीनं आज पळवून लावले की दुसरी लगेच म्हणजे पळत येऊन बॅग लागू द्या बोटल लागू द्या. मग म्हटलं दीदी आप ये क्या कर रहे हो आप पीछे लाइन में लग जाओ लगा दो बच्चा चढ रहा है नाही म्हणली. तर मला आला राग. मी म्हटलं नालाय नसतं म्हटलं तुला काय गावात अशीच वागतेस का म्हटलं अशी माझं बरायला ती आहेत का म्हटलं जेंट्स लेडीज फौजी कोण बोलत नाही याचा मतलब हे नाही तू फायदा घे VIP नाहीच म्हटलं इथं लागून आलेलीस आणि लई काय बोलली. मग का नाही ती म्हणली ऐसं नाही आप 1 महिने से धक्का दे रहा मग बघितलं का तिथली सगळी माणसं जेंट्स फौजी एक अम्मा होती ती पण म्हटली बेटा तो आप होत मतलब अच्छा आदत है आप आके खडे रहते हो लाईन में लगाते हो ये तो झूठ बोलिए सरासा सगळीच माझ्याकडून कारण चूकच नाही माझी. तर त्यानंतर का नाही आता लाईनीत लागते. मी बोलत असते रोकटोक करत असते पण बाया कोण काय बोलत नसते असं असतं. जे बोलतं दुसरा फायदा घेतो शांत राहतो. आज थुकले मी जात नाही गायला आणायला माझी तब्येत ठीक नाही म्हणून पूजी साहेबांनी सुट्टी घेतली आणाय जाते. पोरं इतकी थुकते बसमध्ये. तिच्या आई एका मला फोन करून आली मैडम ऐसी बात हो गई थूक रहे हैं मैं उसको बता रही हूँ उसकी मम्मी कुछ नहीं बोल रही उसको. तर मी तीच म्हटलं मी एकटी बोलत असते आणि सगळी बघत असता तुम्ही. तर असंच आहे एकानं बोललं की दुसऱ्यानं पण सांगायचं असतं हे चुकीचं आहे असं का करताय फायदा घेता नंतर बघ मजा घेताना असं होतंय का नाही. म्हणून का नाही पण चुकतंय तर तिथं शिकवणं आपल्या आई वडिलांचं पण कर्तव्य असतं. पण काय बाय काही तर निर्लज्ज असतात बिलकुल नाही. दांडगावपणा असतो मीच आहे इथं कोण कोणाला कमी नाही. आजकाल ना गोर गरीब पण पोट भरून हातावरचे पोट आहेत ना कुठं पण ते पण कमी नाहीत कारण का त्यांच्या कष्टाने ते खायला लागलेत. मग इथं कोण कुणाला कमी नसतं फौजमध्ये पण.
त्यामुळे ना तुझं त्याचं काय आपण खात नाही, आपण काय दुसऱ्याला देत नाही असं आहे ना. मग घाबरायची काय गोष्ट आहे, आपल्या ह्याच्यासाठी लढायचं. जे लढायचं कशाला सांगायचं, नाही ऐकलं त्यांना पण तशाच लाईनी भाषामध्ये बोलायचं. मी आता शिकले, कारण का आता शांत राहून राहून थकले, फौजमध्ये थकले म्हणजे थकले, बायांनी हिड्यात काढलं. आता का नाही पहिलं प्रेमानं समजवते, एक नाही दोन नाही 10 वेळा समजवते, नाही ऐकलं घेतलं त्याच्याच ह्याच्यासारखे कडक लक्ष्मी सारखा रूप द्याचं. काय नाही कोण काय करत नाही आपल्या हक्कासाठी. 4 लोक बघणारी ती येडी नाहीत, ते आपोआप समजतात कोण चुकीचं आहे, कोण रोज बघून बघून थकतो. त्यामुळं का नाही जो सरळ आहे म्हणत आहे कुत्र्याची शेपटीला किती पण आपण वडून गरम करून जर सरळ केलं तर सरळ होणार नाही, ती वाकडी जाते. ती तसंच वाकडच असतं, त्याला सरळ करायला नाही. आणि तुपाच्या ही म्हणते तुपाला का नाही डब्यातनं तूप काढायला हात सरळ बोटाने काढायचं नाही, बोटा वाकडं करून तसं काढायला म्हणजे होतं. माझं तात्पर्य म्हणण्याचं तात्पर्य हे आहे, ते तुपाला आपण बोटाने असं काढू शकत नाही, वाकडं केलं दिसतं का, असं बोटावर येतं का नाही. मग त्याच पद्धतीने तसल्या माणसाला त्याच रूपात शिकवायचं. हा मी मात्र शिकले, कारण आपल्याला एकट्याला राहायचं आहे. इकडे युपी बिहारचे लय नालायक माणसं आहेत, खलंय. चला आता आणि मुलांकडे लक्ष द्या, ठीक आहे, खोटं नाही खरं आहे. शाळेत काय होते काय नाही, एक मॅडम पण इतके निर्लज्ज असतात ना, सांगत नाहीत, लय तेज असतात. हे PS मध्ये अशाच आहेत.